उपवासाचे तेच नेहमीचे पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर हा आगळा वेगळा आणि झटपट बनणारं हे साबुदाण्याचं थालीपीठ एकदा बनवून पहा. छान खुसखुशीत खमंग होतं. नमस्कार, मी ज्योती, आपलं ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. साबुदाण्याचं थालीपीठ बनवण्यासाठी 1 कप मी इथे भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे. म्हणजे साबुदाणा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुण्याला रात्रभर मी भिजवून घेतलेला आहे. तर 1 कप साबुदाणा आहे, एका ताटामध्ये हा काढून घेतलेला आहे. आता जितका मी साबुदाणा घेतलेला आहे तितकाच मी बटाटासुद्धा घेतलेला आहे. छान अगदी उकडून ह्या बटाट्यांना मी किसून घेतलेला आहे. पाव कप मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. त्यानंतर 1 चमचा मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि ह्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. ते तुम्ही उपवासाचं सेंधव मीठसुद्धा घालू शकता. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि पिठाप्रमाणे अगदी हलक्या हाताने हे मिक्स करून एक गोळा बनवून घ्यायचा आहे. फक्त म्हणजे ह्यांना ना जोडून घ्यायचं आहे. की आपल्याला ह्याला मळायचं नाही आहे किंवा अगदी जोर लावून ह्याला मिक्स करायचं नाही आहे. तर वरच्यावर अगदी हलक्या हाताने ह्याला छान मिक्स करून आपल्याला ह्याचा गोळा बनवून ठेवायचा आहे. आणि 5 ते 7 मिनटं हा साबुदाण्याचा जो गोळा आहे तो आपल्याला भिजत ठेवायचा आहे. जेणेकरून जो आपण हे मिश्रण आणि साबुदाणा एकत्र केलेला आहे ना, तो छान एकजीव होईल, म्हणजे एकमेकामध्ये छान मिसळला जाईल. हे पहा, अशा पद्धतीने मी गोळा एक बनवून याचा फक्त 5 मिनटं ह्याला ठेवलेलं आहे. 5 मिनटानंतर आपण थालीपीठ बनवायला घेऊया. तर एक गोळा घ्यायचा आहे. आता जेवढं मोठं जेवढं छोटं तुम्हाला थालीपीठ बनवायचं आहे तेवढा एक गोळा घ्यायचा, तेवढ्या आकाराचा, आणि मग थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. काही जास्त वेळ लागत नाही यांना, अगदी 2-3 सेकंदामध्ये थालीपीठ छान आपलं थापूनसुद्धा होतं. तर इथे तुम्ही ओल्या कापडावरसुद्धा थापून घेऊ शकता थालीपीठ, पण मी इथे बटर पेपर घेतलेला आहे. बटर पेपरला आपल्याला थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे आणि हातसुद्धा आपल्याला थोडा ओला करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आणि हे असं बटर पेपर अगदी हलक्या हाताने आपण ज्याप्रमाणे थालीपीठ धपाटे थापतो ना, तशा पद्धतीने थोडंसं जाडसरच हे थापून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ वगैरे नाही थापायचं. आणि ह्याच्यात जर कडा चिरत असेल ना, तर थोड्याशा हाताने असे जोडून घ्यायच्या आणि मग पुन्हा ह्याचं थालीपीठ अशा पद्धतीने थापून घ्यायचं. थालीपीठ छान आपलं थापून झालेलं आहे. हे पहा, आता आपण हे शेकून घेऊया. तर शेकण्यासाठी मी अगोदर तवा छान गरम केलेला आहे, म्हणजे एक पॅन गरम केलेला आहे. त्यावर 1 चमचा तेल लावलेलं आहे आणि त्यावर हे थालीपीठ घालून आपल्याला छान अगदी गुलाबी रंगावर खमंग असं भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने थोडं थोडं तेल लावायचं. तुम्ही तेलाच्या ऐवजी तूपसुद्धा लावू शकता. आणि ह्यांना उलटवून घ्यायचं. जास्त ह्यांना उलटसुलट नाही करायचं, कारण हे खूप नाजूक असतात, तर हे तुटू शकतात तव्यामध्ये उलटताना. त्यामुळे फक्त 1 ते 2 वेळा ह्यांना उलटवून ताटामध्ये काढून घ्यायचे. ह्यांना काही जास्त वेळ लागत नाही शेकायला. तर हे तयार झालेले थालीपीठ जे आहे ते दह्यासोबत, शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी यासोबतसुद्धा खूप छान लागतात. तर एकदा रेसिपी ही नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.